मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती, विशेषतः माझ्या भगिनींनी ऐकलं असेल, त्यावेळेस अधिवेशनाच्या निमित्तानं खरं तर मला विस्तृतपणे दुपारची सभा आहे त्याच्यामध्ये मी बोलणार आहे, परंतु मी आपला सगळ्यांचा लोकप्रतिनिधी या नात्याने महाराष्ट्रामध्ये काम करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. गरीब व्यक्ती, गरीब घरातल्या आमच्या भगिनी, आमच्या मुली, आमच्या माता, आणि त्यामध्ये विकास, ह्या साधारण दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मी यावेळेसचा अर्थसंकल्प मांडला. त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये तुम्ही जे काही ज्यांच्या घरी शेती आहे त्याच्यामध्ये जो लहान माझा शेतकरी आहे, अल्पउदारक शेतकरी, अत्यल्प उदारक शेतकरी, त्याला 2.5 लाखाच्या आतमध्ये त्याचं उत्पन्न असेल तर त्यांच्याही घरातल्या महिलेला एक आपली माझी लाडकी बहीण या योजनेत मदत करता आली पाहिजे. किंवा ज्यांच्याकडे शेतीवाडी नाही, काही आता मला भगिनींनी अर्ज दिले, काही दुर्दैवानी परित्यक्ते असतात, काही दुर्दैवानी विधवा होतात, ते काय आपल्या हातात नसतं, काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही. परंतु अशा प्रकारचा प्रसंग आल्यानंतर त्या भगिनीला तिच्या घरामध्ये काम करताना खूप अडचणी येतात, आणि म्हणून आम्ही 21 ते 65 या वयोगटातल्या ज्या महिला आहेत आणि ज्यांच्या घरातलं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये, मोलमजुरी करणाऱ्या माझ्या महिला असतील, विशेषतः धुणभांडी करणाऱ्या आमच्या महिला असतील, शेतमजुरी करणाऱ्या माझ्या महिला असतील, अशा अनेक प्रकारच्या महिला, त्यांना मदत झाली पाहिजे म्हणून फार क्रांतिकारी निर्णय आम्ही घेतला. दर महिन्याला त्या बहिणीला 1500 रुपये हे 21 ते 65 वयोगटात त्यांना माझी लाडकी बहीण या योजनेतनं द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. मला माझ्या महाराष्ट्रातल्या तशाच बारामती तालुक्यातल्या सगळ्या भगिनी वर्गाला सांगायचं आहे की थोडंसं मला आता प्रांत पण म्हणत होते की दादा ऑनलाईन करत असताना काही अडचणी येतात, कारण फक्त आपल्या बारामतीचेच ऑनलाईन करत नाही, चांद्यापासून बांद्यापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला, आमचा अंदाज आहे, अंदाज की 2.5 कोटी महिला निघतील. 2.5 कोटी, त्या 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या माझ्या भगिनींना हे मदत झाली पाहिजे. आणि दर महिन्याला आम्ही काय केलंय, जुलै आणि ऑगस्ट त्याचे पैसे आम्हाला साधारण माझ्या माहितीप्रमाणे 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, नारायण पौर्णिमा, रक्षाबंधन 19ला असेल ना, 19 ऑगस्टला आहे, तर त्यावेळेस तुमच्या अकाउंटला ते पैसे गेले पाहिजेत, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. 3,000 रुपये. पण काही ठिकाणी आता आपल्या इथले पण लाभार्थ्यांची ज्यावेळेस आमच्या अंगणवाडी सेविका फॉर्म भरून घेतात, त्याच्यामध्ये आपले पिवळे रेशन शिधा पत्रिका धारक आहेत, केशरी शिधा पत्रिका धारक आहेत. त्याच्यामध्ये एक आहे, मी तुम्हाला आधीच सांगतो, ज्यांना संजय गांधी निराधार योजनेतनं पैसे 1,500 मिळतात त्यांना इथं पुन्हा पैसे मिळणार नाही, कुठला तरी एकच त्यांना लाभ मिळणार आहे. त्याच्यामुळं प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, त्यांना म्हणजे ज्यांना कुठला लाभ मिळतो शासनाचा, केंद्राचा किंवा राज्याचा, त्यांना पुन्हा इथं लाभ मिळणार नाही. परंतु लाभ न मिळणाऱ्या अशा खूप मोठ्या प्रमाणात माझ्या महिलांची संख्या आहे. आणि मी बघतोय, अनेक वर्ष मी तुमच्यामध्ये काम करतोय, महाराष्ट्रात काम करतोय, त्यावेळेस मला जाणवलं की काही काही घरामध्ये पुरुषांच्या हातामध्ये सगळा पैसा अडका असतो, पण त्या महिलेला थोडं बहुत काही स्वतः करता काही करायचं म्हटलं तरी काही करता येत नाही. महिलांनो, हे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जाणार, तुमच्या खात्यावर बँकेत. म्हणजे हे काही कोणतरी अजित पवार आणून तुम्हाला देतोय, कोण आमची अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी कार्यकर्ती देते, किंवा आमचा कुठला अधिकारी कर्मचारी देतो, असं नाही. हे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला येणार आहे. फक्त याच्यामध्ये तुम्ही अर्ज केला पाहिजे. अर्ज आता तुम्ही करताय तशा पद्धतीनं आपण व्यवस्था केलेली आहे. आणि यामध्ये कदाचित विरोधक असं सांगतील हे काही नाही, हे चुनावी जुमला आहे, अमकं आहे, तमकं आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी
जो वादा करतो तो वादा पुराच करतो. त्याच्यावर मी माझ्या आया बहिणींना, माझ्या मुलींना कधीही पण त्या बाबतीमध्ये वारं सोडणार नाही. तुम्हाला पैसे मिळणार तुमच्यामध्ये गैरसमज आमच्याबद्दल निर्माण करतील, पण त्याला अजिबात आपण धारा देऊ नका. आणि ते काही ठराविक घटकाला नाही, त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या माझ्या महिला घेतल्या. मागासवर्गीय असतील, आदिवासी असतील, आमच्या अल्पसंख्याक असतील, आमच्या ओबीसी असतील, आमच्या सर्वसाधारण समाजामध्ये मोडणारे असतील, भटके असतील, असा कुठलाही घटक गरीब असणारा घरातली महिला आम्ही याच्यातनं बाजूला केलेली नाहीये. आणि त्यांना त्याच्याबरोबरच आम्ही 3 गॅस सिलेंडर पण वर्षाला देण्याचा निर्णय, ते पण तुमच्या अकाउंटलाच ते पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत. ही वेगळी आमची योजना आहे. अशा अनेक योजना आहेत, परंतु ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची योजना आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या योजनेच्या करता वर्षभराच्या काळात आम्हाला 46,000 कोटी रुपये लागणार. 46,000 कोटी म्हणजे एवढा पैसा माझ्या महाराष्ट्रातल्या मुलींच्या, मातांच्या आणि बहिणींच्या हातामध्ये जाणार आहे. शेवटी हा पैसा मार्केटमध्ये जाणार आहे, कारण तुम्ही काही स्वतः करता काहीतरी खर्च करणार. उद्याच्याला जसं तुम्हाला ST मध्ये अर्ध तिकीट केलेलं आहे आणि ST न जायला आता संख्या पण महिलांची वाढलेली आहे, तशा प्रकारे घरामध्ये जरी पुरुष करता असला तरी 1,500 रुपये तुम्ही तुमच्या करता, तुमच्या अडीअडचणीच्या करता. तुम्हाला आम्ही आरोग्याच्या बाबतीतल्या पण सुविधा दिलेल्या आहेत. 5 लाखाच्या पर्यंत तुमचा औषध पाण्याचा खर्च, तुमच्या ऑपरेशनचा खर्च सगळ्यांचाच, म्हणजे तुमच्या घरातल्या पुरुष मंडळी असो किंवा स्त्री असो किंवा मुलं असो, ते 5 लाखापर्यंतचा विमा दिलेला आहे. त्यामध्ये तर ती म्हणजे तुमचा आरोग्य करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यातल्या मुली मला बऱ्याचदा आमचे आमदार सांगायचे, इतर सहकारी सांगायचे की दादा, ग्रामीण भागामध्ये लोक मुलगा आणि मुलगी असेल तर मुलाला कॉलेजचे शिक्षण देण्याच्या करता पोटाला चिमटा काढतात आणि ते त्याचे फी देतात, पण महिलाचे म्हणतात काय, मुलींनी लग्न झाल्यावर तर सूनच व्हायचंय कुठं, मग कशाला, आपल्याकडे पैसे नाहीये. आणि काही काही फार वेगळ्या घटना आमच्या कानावर आल्या. पण त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की बाबा, मुली ज्या गरीब घरामध्ये जन्माला येतात आणि त्यांच्या आई वडिलांचं उत्पन्न कमी, इथं तुमचं उत्पन्न 2.5 लाखाचं आहे. माझी लाडकी बहीण योजनेमध्ये, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पण त्याच्यामध्ये 8 लाखापर्यंत उत्पन्न, म्हणजे तुमचं 60-65 हजार रुपये उत्पन्न असलं तुमच्या परिवाराचं आणि त्याच्या आतमध्ये राहिलं 8 लाखाच्या आत, तर तुमच्या मुलीला, तुमच्या घरातल्या भगिनीला जे कॉलेजचे शिक्षण करायचंय ते कॉलेजचं शिक्षण मोफत आम्ही त्या ठिकाणी. त्याच्या आधी आपल्या इथं मागासवर्गीय आणि आदिवासींच्या मुलींना होतं, पण इतरांना नव्हतं. इतर समाजामध्ये पण गरीब वर्ग आहे. मग त्या मुली आम्हाला म्हणायच्या की आमचा काय दोष आहे की आम्ही गरीबाच्या पोटी जन्माला आलो, आम्हाला पण मिळाले पाहिजे, आमचाही अधिकार आहे. बरोबर आहे, तो तिचा अधिकार आहे. म्हणून तिला डॉक्टर व्हायचं असेल, तिला इंजिनियर व्हायचं असेल, तिला कुठला कोर्स करायचा असेल, तर त्या पद्धतीनं तिचं शिक्षण आता राज्य सरकारने ती जबाबदारी घेतली. तुम्हाला आश्चर्य वाटेल महिलांनो, जवळपास तो बोजा म्हणजे ती जबाबदारी 2,500 कोटी रुपये आम्हाला त्याच्याकरता खर्च येतो. पण आपण म्हणतो ना, घरातली एक मुलगी शिकली की अख्खं कुटुंब पुढे येतं, त्या प्रकारे आपल्याला करायचंय. आणि आता आपल्या घरातली शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली एक देखील मुलीच्या मनामध्ये अशी भावना येता कामा नये, माझे आई वडील गरीब आहेत आणि म्हणून मला पुढचं शिक्षण घेता येत नाही, त्यांच्या मागे आम्ही उभे आहोत, त्यांच्या मागे शासन उभे आहोत. हा एक फार महत्वाचा निर्णय आपण घेतलेला आहे. माझी तुम्हाला दुसरी एक विनंती आहे, थोडासा फॉर्म भरायला जरा लेट झाला तरी घाबरू नका. तुमचा फॉर्म यदा कदाचित काही माझ्या भगिनींचा ऑगस्टमध्ये भरला गेला तरी देखील आम्ही त्यांना जुलैचेही 1,500 रुपये देणार आहे ऑपरेशन. त्यामुळे असं काही मनात आणू नका. काय झालं, सुरुवातीला गर्दी इतकी झाली आणि महिलांना माझ्या वाटायला लागलं की काय होतंय आता, चान्स जातोय का काय, मग आपला कसं काय होणार, आणि म्हणून गर्दी दाटी वाटी करायला लागले. त्याच्याकरता काही मगाशी व्हिडिओ सांगितलं, काही अटी मग आम्ही शिथिल केल्या. त्याच्यामध्ये एकाच महिलेला नाही, समजा तुमच्या घरामध्ये तुम्ही महिला आहे
आणि तुमच्या घरात 21 वर्षाच्या पुढची मुलगी पण घरामध्ये आहे तर तिला पण तो लाभ आम्ही आता दिलेला आहे. म्हणजे एका घरात 2 महिलांना तो लाभ मिळणार. पण माझी महिलांना तुम्हाला विनंती की हे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामध्ये जो फॉर्म भरायचा तुम्ही अर्ज करायचा आहे आणि तो फॉर्म भरत असताना कुठंही चुकीचं होऊन देऊ नका. कारण नंतर आम्ही पारदर्शकता येण्याच्या करता गावामध्ये ती लिस्ट लावणार की ही आमची माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भगिनी बसली आहे आणि तिच्या घरी माझ्या व्यक्तीप्रमाणे 4 चाकी वाहन नसलं पाहिजे. ट्रॅक्टर असला तरी चालेल पण दुसरं, कारण 4 चाकी वाहन असताना पुन्हा मग आम्ही कशाला 1,500 रुपये करणार. ज्या गरीब आहेत त्यांना मिळालं पाहिजे ना, ज्या आर्थिक बाबतीत कमकुवत आहेत त्यांना मिळालं पाहिजे. आणि म्हणून अशा ज्या आहेत त्याच्यामध्ये कुणी पुढे येऊ नका. मात्र जे मोलमजूर गोरगरीब महिला आहेत त्यांनी मात्र पुढे आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने आम्ही अंदाज काढलाय बारामतीमध्ये त्याची संख्या जवळपास 95,000 पर्यंत जाईल असा आमचा अंदाज आहे. त्या पद्धतीने आमची यंत्रणा सगळी काम करते, आमचे कार्यकर्ते पण त्या बाबतीमध्ये काम करतात. आणि म्हणून मित्रांनो भगिनींनो तुम्ही त्याच्यामध्ये आम्ही ऑनलाईन करण्याच्या करता तुम्हाला अंगणवाडी सेविका आमच्या प्रत्येक गावामध्ये आहेत, आमचे ग्रामसेवक आहेत, आमचे तलाठी आहेत, सेतू सेवा केंद्र आहेत, बचत CRP ज्याला म्हणतो ते आहेत, बचत गटाचे अध्यक्ष आहेत. अशा सगळ्यांची मदत घेऊन आपण हे ऑनलाईन करतोय. मला महाराष्ट्रात पण सांगितलं, अधिवेशनात पण आमदार महोदयांनी सांगितलं की दादा ऑनलाईन थोडी अडचण येते. भगिनींना कुठलीही योजना करताना सुरुवातीला थोड्या अडचणी येतात, लगेच काही अगदी सर्व, पण आम्ही ज्याच्या अडचणी येतील जसं आमच्या लक्षात आणून देतील अधिकारी तशा त्या अडचणी दूर करू. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला अजिबात त्याच्यामध्ये आम्ही दुर्लक्षित करणार नाही. त्याच्यामध्ये ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यातली भगिनी ही कुठं मागे राहता कामा नये. भगिनींना तिथं बसा पुरुष मंडळींच्या जागी. त्याच्या मागे आम्ही खूप विचारपूर्वक हे केलं की बऱ्याचदा महिलांना काहीच हातामध्ये पैसे नसतात तर मग त्यांची खूप उत्साहपणा होती. आणि मला माझ्या नात्याची मुलीची आणि बहिणीची कशी उत्साहपणा होऊ द्यायची नव्हती. काही काही आमच्यावर टीका करतात, काय 1,500 दिले, पण याच्या आधी कोणी काहीच देत नव्हतं ना, आम्ही सुरुवात तर केली ना, याचाही तुम्ही विचार त्या ठिकाणी करा. आमच्या एका भगिनीचं आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन आम्हाला करायचंय. राज्यातील महिला त्या आम्हाला या निमित्तानं स्वावलंबी करायच्यात, आत्मनिर्भर त्या ठिकाणी करायच्यात. राज्यातील महिलांना आणि मुलींना त्याच्यात सशक्तीकरण करण्याला आम्हाला चालना द्यायची आणि यामध्ये महिला आणि मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या करता देखील आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. खूप चांगला अर्थसंकल्प मी यावेळेस देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुमच्या वीज माफी पण आम्ही दिलेली आहे 7.5 हॉर्सपावरपर्यंत. त्याच्यावर ज्यांच्या घरात विहिरी आणि पंप इलेक्ट्रिक असतील त्यांनाही त्याचा फायदा होईल. तिथं काही उत्पन्नाची अट नाही आहे, त्याची 7.5 पर्यंतची मोटर असली पाहिजे एवढंच. पण इथं मात्र 2.5 लाखाची अट आहे आणि तिकडं मुलींच्या शिक्षणाला 8 लाखाची अट आहे. या गोष्टी आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. अशा प्रकारे आमच्या महिलांना एक मदतीचा हात म्हणून आपलं शासन पुढे आलेलं आहे आणि त्या प्रकारे आमच्या सगळ्यांचं काम चाललेलं आहे. तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. थोडेसे पावसाळ्याचे दिवस आहेत, ऑनलाईनमध्ये बऱ्याचशा अडचणी येत आहेत. आता मी आजच संध्याकाळी मुंबईला परत जाणार आहे माझे कार्यक्रम झाल्यानंतर. त्यावेळेस गेल्यानंतर तुम्ही याला म्हणजे मुंबईला त्या ऑनलाईनचं तुम्ही मला एक नोट करून द्या. प्रांत आता मला सांगितलं व्हिडिओ तुम्ही तुम्हाला अनुभव आलेली तुम्ही द्या, प्रांत तुम्हाला अनुभव आलेली द्या. अशा पद्धतीनं दिली तर मी उद्या अधिकाऱ्यांना वगैरे घेऊन बसतो. ही योजना पण महिला बालविकास मंत्री आमच्या आदिती तटकरे आज येणार आहेत ते आपल्याकडं दुपारी सभेला. माझी तुम्हाला विनंती आहे दुपारी 2 वाजता आपल्याला तिथं आपण पण यावं. काय आम्ही जरा तिथं विस्तृतपणे आम्ही सगळेजण बोलणार आहोत.
आणि त्याच्यामध्ये महिलांची जबाबदारी आम्ही महिलेवरच टाकली आहे, आमच्याच मुलीवर टाकलेली आहे, म्हणजे आदितीवर टाकलेली आहे. आणि तिलाही सांगितलेलं की तू पण खूप बारकाईनं लक्ष दे, ती पण बारकाईनं त्या बाबतीमध्ये लक्ष देतीये. पण मी पुन्हा पुन्हा सांगतो, अर्ज करायला अजिबात मागं राहू नका. आणि त्याचबरोबर जे लाभार्थी असणारे जे नियम आहेत त्या नियमाच्या बाहेर अर्ज करायचं ह्याच्यामध्ये पडू नका. नाहीतर ती नोट लावली, म्हणजे यादी लावली, समजा आता गुणवलीच्या आहेत, पावलेवाडीच्या आहेत, आता ज्या काही महिला आहेत त्या वेगवेगळ्या भागातल्या आहेत, मी आता त्यांचे पत्ते वगैरे बघत होतो, तर त्यामध्ये असं होता का मग अरे यांच्याकडे तर 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असताना यांनी कसं काय अर्ज केला, त्याच्यातनं आपली बदनामी. म्हणून उगीच त्याचं कसं करू नका. 2.5 लाखाच्या आतमध्ये असणाऱ्यांनीच जो हा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्याला पुढं कायमची योजना चालू ठेवायची, त्याकरता आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणारच आहे. आम्ही सगळ्यांनी तशा प्रकारचा निर्णय हा घेतलेला आहे. आजच्या तरी घडीला मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेमध्ये अर्जाची संख्या सध्याचा विचार करता आपल्या बारामती एकूण मला जिल्हा परिषदेच्याकडनं जी माहिती मिळाली त्यात 45,000 झालेली आहे. पण तुझ्या सगळ्यात जास्त संख्या ही बारामतीत झालेली आहे. पण माझ्या बारामतीतल्या अंगणवाडी सेविकांना पण मला विनंती करायची की तुमच्याकडे पण आमचं लक्ष आहे. तुम्ही आपल्या भगिनी वर्गाला पण त्याच्यामध्ये काळजी करू नका, लक्ष आहे अशा वस्तू असतील, तुम्ही सगळे असतील. कारण शेवटी राज्य चालवायचं कशा करता असतं, तर ते गोरगरिबांच्या करता असतं, विकासाच्या करता असतं. आणि तुम्ही बघताय आपण आपल्या बारामतीमध्ये कसा विकास करतोय. तुम्ही बारामती फिरताना पण चालवत असेल, पूर्वीची बारामती, आत्ताची बारामती, पुढं होणारी बारामती. का तर तुम्ही मला पाठिंबा देता, आशीर्वाद देता, त्याच्यावर मला पण कामाचा रूप येतो. म्हणून विकासाच्या बाबतीमध्ये देखील आम्ही विकास करत राहणारच आहोत. परंतु त्याचबरोबर विकासाच्या गरीब वर्गाला पण पुढं आणण्याच्या करता, कारण इतक्या तुम्ही महिलांना नुसता विचार करा, 46,000 कोटी जर आज राज्यामध्ये दरवर्षी तुमच्या हातामध्ये सांध्यापासून बांध्यापर्यंत यायला लागले, तर हा सगळा पैसा शेवटी मार्केटमध्ये येणार आहे. त्याच्यात छोटी मोठी दुकानदारांना पण व्यवसाय मिळणार आहे. अशा पद्धतीच्या या वेगवेगळ्या योजना आहेत. आणि म्हणून मला सांगण्यात आलं की मी आज सकाळीच मुंबईवरून निघालो. थोडंसं पावसाळी वातावरण असलं तरी देखील मला व्हिडिओचा निरोप होता की दादा आमचे अर्ज काही भगिनींचे, मुलींचे आणि मातांचे हे तुम्ही स्वीकाराल. म्हणून प्रायोगिक तत्वावर 5 अर्ज आपण स्वीकारलेले आहेत. बाकीच्यांचे पण आम्ही स्वीकारणारच आहोत. परंतु त्याच्याकरता आमची यंत्रणा आहे, आपण अजिबात काळजी करू नका. आणि ठराविक काळात माझी आता कमलताई तुम्ही इथं आहेत, बाकीच्या सगळ्या माझ्या भगिनी वर्गाला तुम्हाला सगळ्यांनाच विनंती आहे की आपण पण ग्रामीण भागात, आपल्या पण शहरी भागातल्या आपल्या महिला त्याच्यामध्ये त्यांना कसा लाभ मिळेल त्याबद्दलचा प्रयत्न निश्चितपणे तुम्ही पण सगळ्यांनी करा. आणि कार्यकर्त्यांनी पण त्याच्यामध्ये प्रयत्न करावा, अशा प्रकारची माझी कार्यकर्त्यांना आदराची विनंती आहे. एका गोष्टीचं समाधान आहे, बरेच दिवस माझ्या मनामध्ये इथे स्वप्न होतं की माझ्या लाडकी बहीण योजना माझ्या महाराष्ट्राकरता, माझ्या मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणाकरता आणावी. आणि ती आणण्याच्याकरता मला मिळालेल्या काही पद, मला उपमुख्यमंत्री पद मिळालेले, मला अर्थ मंत्रालय मिळालेले महायुती सरकारमध्ये, त्या महायुतीतल्या पण सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिला. खूप चांगल्या प्रकारची योजना, मी अनेक आम्ही योजना आणू शकतो, पण त्याच्यातली एक महत्वाकांक्षी योजना आमच्या महिलांना मदत करण्याच्या करता, आर्थिक सक्षम करण्याच्या करता, सशक्त करण्याच्या करता, निर्भर करण्याच्या करता ही योजना आणलेली आहे. त्याचा पुरेपूर माझ्या सगळ्या भगिनी वर्गांनी लाभ घ्यावा, अशा प्रकारची माझी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती. सकाळी सकाळी आपण इतक्या लवकर इथं उपस्थित राहिला त्याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अजिबात काळजी करू नका. जे जे लाभार्थी आहेत त्या सगळ्यांना त्यांचा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आम्ही बँकेला पण, PDCC बँकेला सांगितलं की बँकेचं खातं उघडण्याच्या करता काही पैसे ठेवावे लागतात, 500 रुपये, 50 रुपये, 100 रुपये. पण इथं 0 म्हणजे 1 रुपयात पैसा न ठेवता तुमचं खातं उघडायचं आहे.
व्यवस्था पुणे जिल्हा आहे ही पण बाब अतिशय समाधानाची आहे. अनेक म्हणजे ही आपल्या फायद्याची बाब आहे. याचाही आपण सगळ्यांनी नोंद ही घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नोंदणीची कळकळीची विनंती आहे. तुमचा भाऊ तुमच्याकरता केव्हाही रात्रीच्या 12ला तिथे तयार आहे. हा अजितदादाचा वादा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.